बरं, आपण अपडेट्स घेऊयात रामराजेंकडनं. रामराजे, अपडेट्स काय? बिलकुल की या संपूर्ण आमदारांना अपात्र करायला पाहिजे होतं असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी आता केलेला आहे कोर्टामध्ये. तर त्यावर कोर्टाने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारलेला आहे. खरं तर यापूर्वी सुद्धा झालं होतं की कपिल सिब्बल यांनी विचारणा केली होती अशाच प्रकारे, आणि आता सुद्धा देवदत्त कामत यांनी सुद्धा सांगितलेले की आमदारांना अपात्र करायला हवं होतं, परंतु विधानसभा अध्यक्षांनी तसं केलं नाही. तर त्यावर कोर्टाने सांगितलं की आता या वेळेला अशा प्रकारचे अपात्रता करता येऊ शकते का. तर त्यावर कामत यांनी सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाकडे ते अधिकार आहेत आणि आता सुद्धा अपात्र तुम्ही ठरवू शकता या आमदारांना, अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा कोर्टाने विचारलं की या आमदारांना कशा पद्धतीने अपात्र करायचं असा सुद्धा सवाल उपस्थित केला. तर त्यावर देवदत्त कामत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या तारखेला पक्षांतराची कृती घडली तर त्या तारखेपासूनच संबंधित सदस्याचे सदस्यत्व संपुष्टात आलेले आहेत. त्यामुळं एवढंच अपेक्षित आहे की त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची अंमलबजावणी करणे शक्य नसेल तरी अपात्रता नेमकी कधी आली याबद्दलची घोषणा नक्कीच केली जाऊ शकते. अपात्रता कधीपासून लागू होते या संदर्भामध्ये युक्तिवाद केला जातोय. आणि ज्या वेळेस पक्षांतरची घटना घडली होती, म्हणजेच की हे संपूर्ण सुरत आणि गुवाहाटीला गेले होते, तर तेव्हापासून अपात्र हे आमदार आहेत. अपात्र करणं गरजेचं होतं, परंतु तसं केलं गेलं नाही. याबद्दल ही संपूर्ण माहिती दिली जाते. अगदी अभय सर, आता हा जो युक्तिवाद ग्राह्य धरला सर्वोच्च न्यायालयानं, तर त्याचा परिणाम कसा होऊ शकतो एकीकडे निवडणूक आयोगावर आणि विधानसभा अध्यक्षांच्या एकंदरीतच कृतीवर? नाही, एक याच्यामध्ये त्यांनी टाइमलाईनचा मुद्दा जो कालपासून येतोय, हो, कारण तन्मय असं आहे की बरेचसे मुद्दे पुन्हा पुन्हा येत आहेत, त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण पुनरुच्चार करावा लागतोय. काल जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा या हेच टाइमलाईनच्या संदर्भात जे सांगण्याचा प्रयत्न आहे की ज्या दिवशी 21 जूनचा हा पहिला वीक जो होता 21 जूनचा होता, त्या दिवसापासूनची ही अपात्रता, कारण ती पहिली अपात्रता होती ती कंडक्टच्या संदर्भातली होती आणि दुसऱ्या याचिकाच्या मतदान केलं अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी त्या संदर्भातल्या आहेत. तर याच्यामधला टाइम ज्या दिवशी त्यांनी पक्षांतर केलं म्हणजे ते 21 जून ही तारीख ग्राह्य धरण्याचा आग्रह कशासाठी आहे, तर त्याचं कारण असं आहे की 21 जूनला जर त्या दिवसापासून जर हे आमदार अपात्र ठरले तर 18 जुलैला निवडणूक आयोगापुढे जी याचिका दाखल झाली की म्हणजे पक्षावर हक्क सांगण्यासाठी जो दावा करण्यात आला, तो दावा करण्याचा अधिकारच यांना उरत नाही. पहिला भाग झाला तो. आणि मग एकदा ते अपात्र ठरले, ते अपात्र कशामुळे ठरले, तर त्यांनी व्हॉलंटरीली गिव्हन अप द प्रायमरी मेंबरशिप ऑफ द पॉलिटिकल पार्टी, आणि मग त्याच्याप्रमाणे त्यांनी जर पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं असेल, स्वेच्छेनं सोडलेलं असेल, तर त्यांना पक्षावर दावा करण्याचा अधिकार उरत नाही. त्यामुळे 18 जुलैला दाखल झालेली याचिका निवडणूक आयोगाकडे आणि त्या संदर्भात म्हणजे तो बहुमताचा आधार घेण्यासाठी जो अध्यक्ष निवडणूक आयोगाने वापरलेला निकष आहे, या दोन्ही गोष्टी अवैध ठरतात आणि त्याचा परिणाम निवडणूक आयोगाच्या निर्णयावर होतो. ही बाब त्यांना प्रकर्षाने तिथे अधोरेखित करायची आहे. त्याच्यामुळे कपिल सिब्बल याने वारंवार या तारखांचा उल्लेख जो करत होते, त्याचाच उल्लेख आता देवदत्त कामत यांच्याकडून होतोय की या तारखेला जर तुम्ही त्यांना अपात्र ठरवलं तर पुढच्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अवैध ठरत जातात आणि निवडणूक आयोगाचा निर्णयही मग त्याच्यामध्ये तो नल अँड व्हॉइड ठरू शकतो. या गोष्टीकडे मला वाटतं त्यांचा प्रामुख्याने युक्तिवाद जो आहे त्याला अनुसरून सुरू आहे. अगदी रामराजे, अपडेट्स? बिलकुल कामत यांचा युक्तिवाद सुरूच आहे आणि सांगितलं जाते की कशा पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांची भूमिका आहे. तर त्यावेळेस आता पुन्हा युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे की अध्यक्षांनी निर्णय घेण्यासाठी वेळ लावला आणि त्यामुळं दोनदा सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला जावं लागलं आणि न्यायालयाला सुद्धा अध्यक्षांच्या संदर्भामध्ये काही पावलं उचलण्यास भाग पाडावे लागले. परंतु या संदर्भाचा जो निर्णय होता, निकाल होता, तो 2024ला आला. तर त्याच वेळी जर निकाल दिला असता तर मात्र हे संपूर्ण घडलं नसतं असा म्हणण्याचा अर्थ होता. दुसरं म्हणजेच की हा जो वेळ लावला गेलेला आहे तेव्हा सुद्धा वेळ लावला गेला जेव्हा हे अपात्र ठरवणं गरजेचं होतं, परंतु तेव्हा अपात्रतेचं संपूर्ण उपभोग घेण्यात आला. म्हणजेच की मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला,
त्याचबरोबर आमदारांचे संपूर्ण जे फायदे होते, लाभ होते, ते त्यांना मिळालेले आहेत. आणि आता सुद्धा त्यांचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे, त्यामुळे आता सुद्धा ते फायदे घेत आहेत, कारण त्यांना अपात्रता हे अजूनही ठरवलेलं नाहीये. त्यामुळे जेव्हापासून ही घटना घडलेली आहे तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारे अपात्र ठरवलेलं नाही, आणि म्हणूनच ते आज तागायत सर्व फायदे घेत आहेत, असा युक्तिवाद केलेला आहे देवदत्त कामत यांनी. अगदी अभय सर. अपात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने आपला निर्णय घेतलाय असं झालेलं नाहीये या प्रकरणामध्ये. कारण जेव्हा याचिका 18 जुलैला दाखल झाली तेव्हा लगेच काही निवडणूक आयोगाने दावा चिन्हांचा मान्य करून त्यांना चिन्ह बहाल केलं असं झालेलं नाही. तर तुम्हाला आठवत असेल की आंबोलीची पोटनिवडणूक आली त्यावेळेस सुद्धा वेगवेगळी चिन्ह, तात्पुरती चिन्ह दोन्ही पक्षांना देण्यात आली होती. पण त्यातल्या नंतर जो निर्णय आला 2024 ला अंतिम, त्यानुसार त्यांच्या धनुष्यबाणावरचं चिन्ह अधोरेखित झालं निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयानंतर. त्यामुळे अपात्रतेच्या निर्णयापूर्वी न्यायालय म्हणजे निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिलाय असं झालेलं नाहीये. दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा की जो मगाशी उल्लेख केला मी त्याचा, की पहिली प्रक्रिया जर चुकीची ठरली किंवा अध्यक्षांचा निर्णय न्यायालयाने बदलला तर पुढच्या निर्णयाची सगळी वैधता संपते. कारण त्याचा आधार जो आहे अंतिम निर्णय देताना न्यायालयाने घेतलेला, तो आधार ह्या अध्यक्षांच्या निर्णयाप्रमाणे झालेल्या आमदारांच्या संख्याबळानुसार आहे. आता त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्ष म्हणून यांना जी मान्यता दिली ती या संदर्भात सुभाष देसाई केसमध्ये जे त्यांना अपात्रते संदर्भात निर्णय घेताना प्रायमा फेसी पॉलिटिकल पार्टीच्या संदर्भात त्यांचा आधार घेण्याची जी अनुमती देण्यात आली होती त्यानुसार घेतलेला तो निर्णय आहे. आता हा निर्णय योग्य होता का, त्याची समीक्षा करणार का, तर मला वाटतं की त्याच्यापासून वेगळं आता हे खंडपीठ काही वेगळी भूमिका घेईल असं दिसत नाही. फक्त एवढंच आहे की अपात्रतेचा निर्णय जो आहे तो योग्य आहे की नाही त्यापुरताच तो निर्णय होईल. आणि तो जर आता संदर्भहीन झालाय असं वाटत असेल न्यायालयाला किंवा त्याच्यावर पुढचा निर्णय झालाच आहे असं मांडण्यासारखी ठाम परिस्थिती नाही असं जर न्यायालयाचं मत झालं तर त्याचा परिणाम होणार नाही. पण जर न्यायालयाने अध्यक्षांचा निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला म्हणजे किमान त्याचा तांत्रिक दृष्ट्या त्याचा परिणाम कुठला होणार नाही सध्याच्या विधिमंडळ रचनेवर किंवा त्यांच्या राजकीय भवितव्यावर सगळ्या शून्यांबरोबर गेलेल्या आमदारांच्या, तरीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर होऊ शकतो. हा युक्तिवाद कितपत ग्राह्य धरला जातो यावर या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. आणि हे खंडपीठ तो निर्णय घेणार का हे मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची बाब असणार आहे. आता या ज्या ऑर्ग्युमेंट्स आता ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल आणि कामत करतायत या संदर्भात शिंदे गटांच्या भूमिका सगळ्यात पुढे येतील तेव्हा निश्चितपणे जे जे मुद्दे उपस्थित केले त्यांना उत्तरं देणारे असतील. आणि न्यायालयाने आता जे प्रश्न उपस्थित केलेत की आम्हाला अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का, न्यायालयाचे निर्णय तेव्हाच्या न्यायाधिकरण म्हणून घेतलेला अध्यक्षाचा निर्णय तेव्हापासून बदलता येतो का, किंवा वेगळी शिक्षा देऊ शकत नाही कोर्ट, पहिली शिक्षा रद्द करू शकतं, या संदर्भाचे ऑब्झर्वेशन किंवा रिमार्क सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी दिलेले आहेत. त्या संदर्भात अंतिम निर्णय काय येतो हे फार महत्वाचं ठरणार आहे. अगदी. आणि मग जसं आता तुम्ही म्हणालात की हे खंडपीठ त्याबाबत निर्णय देतं काय पाहणं महत्वाचं असणार. सिब्बलांनी आधीच बहुतेक मागणी केलेली आहे की 7 जजेसच्या बेंचकडे हे प्रकरण जावं, याबाबत अधिक विचार व्हावा असं सिब्बल युक्तिवादात म्हणालेच होते. नाही, कारण त्याच्यामुळे सुभाष देसाई केसमुळे जो अधिकार अध्यक्षांना मिळालेला असेल किंवा पक्षांतर बंदी जो कायदा आहे किंवा 10 शेड्यूल आहे याच्यामधले जे ग्रे एरियाज आहेत की ज्याचा अर्थ लावण्याचा पूर्ण मोकळीक अध्यक्षांना मिळते, त्याच्यामध्ये त्यांना टाइम फ्रेम नसते किती काळामध्ये निर्णय घ्यावा किंवा ज्या आपल्या रचना आहे आपल्या लोकशाहीमध्ये न्यायालय तसा विधिमंडळाला आदेश देऊ शकत नाही की तुम्ही किती दिवसात हा निर्णय घ्यायचा आहे. तर या संदर्भातले ग्रे एरियाज जे आहेत त्याबाबत पुन्हा खंडपीठाकडे पुन्हा घटनापीठाकडे जाण्याची गरज पडली तर तेही केलं जावं अशी एक सूचना त्यांनी सुनावणीच्या दरम्यान केलेली आहे. न्यायालय काय याच्याबद्दल भूमिका घेतं हे बघावं लागेल. बरं, आपण अपडेट्स घेऊयात रामराजांकडनं. रामराजे. बिलकुल, देवदत्त कामत यांचा याच मुद्द्याच्या भोवती संपूर्ण युक्तिवाद आहे. अपात्रतेच्या याचिकेवर बराचसा वेळ लावला तो विधानसभा अध्यक्षांनी लावला, त्यानंतर
त्यांच्या पूर्वीचा निर्णय जो आहे तो सुद्धा रद्द करता येऊ शकतो. अध्यक्षांनी पुरावे तपासण्यासाठी सुद्धा चुकीच्या निकषांचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो मर्यादित असेल, परंतु ते प्रकरण पुन्हा परत पाठवल्यामुळे न्यायाची पूर्तता जी आहे ती होत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच की एक प्रकारे विधानसभेमध्ये अगोदर उपाध्यक्ष होते, नंतर अध्यक्ष आले, पुन्हा नंतर अध्यक्षांची निवड करण्यात आली, त्यानंतर पुन्हा त्यांनी विलंब लावला आणि नंतर एवढं करून सुद्धा अपात्र ठरवलं गेलं नाही. तर यासाठी जबाबदार कोण आहेत, तर विधानसभा अध्यक्षच यासाठी जबाबदार आहेत. तर त्यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट जे आहे ते निर्देश देऊ शकतं असं सुद्धा म्हटलेलं आहे कामत. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे, परंतु तुमची ही बाजू आहे, मात्र विधानसभा अध्यक्षांची काय बाजू आहे हे सुद्धा ऐकून घ्यावं लागणार आहे. तर त्यावेळेस सुद्धा कामत यांनी सांगितलेलं आहे की न्यायालयाच्या समोर त्यांचे वकील पण आहेत, ते सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा यामध्ये काय बाजू आहे, त्यांचे सुद्धा मुद्दे जे आहेत ते ऐकून घेणं न्यायालयानं ऐकून घ्यावे. मात्र जोपर्यंत हे संपूर्ण आमदार अपात्र ठरत नाहीत तोपर्यंत न्यायाची पूर्तता होणार नाही असं सुद्धा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. अगदी आमदारांना कशातून अपात्र करायचा असा सवाल कोर्टानं विचारलाय रामराजे? बिलकुल, म्हणजेच की कोणत्या मुद्द्यातून त्यांना अपात्र करायचं आहे हे सुद्धा विचारलेलं आहे. आणि त्याच वेळी देवदत्त कामत यांनी आणखीन एक युक्तिवाद केलेला आहे की यापूर्वी सुद्धा अशा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा अनेक नगरसेवक जे आहेत ते अपात्रतेची प्रकरणं कोर्टामध्ये आली होती आणि त्यावेळेस सुद्धा कोर्टाने निर्णय दिले होते. अन्यथा ती संपूर्ण निवडणुकीवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. तर नगरसेवक सारख्या प्रकरणामध्ये जर दखल घेत असेल कोर्ट आणि त्याचबरोबर अपात्रतेच्या संदर्भामध्ये जर आदेश देत असेल तर विधानसभेच्या या गंभीर प्रकरणामध्ये सुद्धा आदेश देणं हे गरजेचं आहे असा युक्तिवाद सुद्धा करण्यात आलेला आहे. अभय सर, नाही, एक निश्चित आहे याच्यामध्ये आणखी एक घटनापीठाचा मगाशी उल्लेख केला त्यांना, हो, त्याच्यामध्ये एक 15व्या पॅरेग्राफ मध्ये म्हणजे सिम्बॉल ऑर्डर हो, त्या संदर्भात सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना प्रामुख्याने म्हणलं की स्प्लिटच्या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतं, परंतु निवडणूक आयोगाने स्प्लिट स्पष्ट होत नसताना, ट्रिपल टेस्टचा आधार पूर्णता नसताना एका गटाला चिन्ह द्यायचा जो निर्णय घेतला तो त्यांच्या अधिकार क्षेत्रातच येत नाही. आता ह्या अधिकार क्षेत्रात म्हणजे साधेकाली प्रकरणाचा आपण वारंवार उल्लेख करतोय, त्याचा दाखला देताना साधेकाली प्रकरणाचा आधार निवडणूक आयोगाने घेतलेला आहे, आपल्या अध्यक्षांनी पण घेतलेला आहे. अशा वेळेस साधेकाली प्रकरणाच्या संदर्भात कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की साधेकाली प्रकरण हे आम्हाला पूरक आहे, खरं तर त्याचा फायदा आम्हाला मिळाला पाहिजे होता पण तसा तो मिळालेला नाहीये. मग हा विषय जो आहे 15व्या पॅरेग्राफ प्रमाणे तो अधिकार निवडणूक आयोगाला आहे की नाही हा निर्णय सुद्धा पुन्हा मोठ्या घटनापीठाकडे द्यावा लागेल. हाही त्याच्यामधला एक मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. दुसरं एक आहे की आता आमदारांच्या संदर्भात ते म्हणाले की आमदार आजही ते जे प्रिव्हिलेजेस आहेत पक्षांतरामुळे मिळालेले ते आजही उपभोगत आहेत. पण ते एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या विधानसभेच्या पक्षांतराचा मुद्दा हा वेगळा होता. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊन निवडून आलेले आमदार आहेत आणि कर्नाटकच्या विधानसभेमध्ये जेव्हा अपात्र पक्षांतरावर निर्णय घेतला तेव्हा स्पष्टपणे त्यांना अध्यक्षांनी अपात्र ठरवून पुढची निवडणूक लढवायला बंदी केली होती. त्यावेळेस सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं होतं की त्यांना त्या कालावधीत त्या विधानसभेच्या कालावधीसाठी तुम्हाला अपात्र ठरवता येईल, पुढच्या निवडणुकीपासून लढवण्यापासून निर्बंध घालता येणार नाही. त्याच्यामुळे त्याचे जे पक्षांतराचे मिळालेले फायदे एन्जॉय करतायत हा मुद्दा फक्त त्यांना मिळालेलं सिम्बॉल आणि पक्षाचं नाव त्याच्यापुरता मर्यादित त्यांना अपेक्षित असेल असं दिसतंय. म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं तर साधारणतः पक्षचिन्ह आणि अपात्रता हे दोन्ही मुद्दे आता एकत्र झालेत आणि त्या दृष्टीने युक्तिवादात पाहायला मिळतात. हा, म्हणजे असं आहे ना की आता पक्षामध्ये फूट पडली हे ठाकरे गटालाही मान्य आहे, म्हणजे ते दोघांनी मान्य केलेली घटना आहे, ते काय अनडिस्प्युटेड फॅक्ट आहे, ती फूट पडली ती. पण फूट म्हणजे संपूर्ण पक्ष त्यांचाच पक्ष आणि त्यांचा नेतृत्व बदलाचा जो युक्तिवाद आहे तो चुकीचा आहे आणि पक्ष त्यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता देणं चुकीचं आहे. फूट पडली हे मान्य करतात. म्हणजे कपिल सिब्बल जेव्हा काल त्यांनी शेवटचा भाग जो सांगितला की जर आम्हाला चिन्ह द्यावं नाही तर ते गोठवून टाकावं, याचाच अर्थ स्प्लिट ही मान्य केलेली आहे आणि या स्प्लिट मान्य झाली असेल तर मूळ राजकीय पक्षाचं जे चिन्ह असतं
ते गोठवलं गेलं पाहिजे जर उभी फूट असेल. हाच साधारणतः युक्तिवादाचा स्वर होता आणि आजही साधारणतः त्याच अंगाने हे सगळं आर्ग्युमेंट चालू आहे असं म्हणतो. हो, पण अभय सर, काल सिब्बलांनी एक शेवटी विधान केलं होतं की समजा काहीच निर्णय होत नसेल तर दोन्ही पक्षाची चिन्ह गोठवा, असं देखील सिब्बल काल म्हणाले होते. मात्र आज देवदत्त कामत पुन्हा वेगळ्या किंवा सिब्बलांचे आधीचे जे मुद्दे होते तेच घेऊन पुढे जाताना पाहायला मिळतात. पुन्हा त्याचा उल्लेख कुठेही झालेला नाहीये. नाही, दोन्ही पक्षाची चिन्ह गोठवण्याचा विषयच येत नाही, कारण मशाल चिन्ह हे नवीन मिळालेलं आहे. त्यामुळे या गट म्हणून त्यांना मिळालेलं चिन्ह मूळ चिन्ह जे आहे शिवसेनेचं, ती मूळ शिवसेना म्हणून दिलेली मान्यता आणि मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह हे गोठवण्याची मागणी जी आहे ती ठाकरे गटाकडून होते. आणि प्रामुख्याने ते फूट एक अप्रत्यक्षपणे फूट मान्य करण्यातला प्रकार आहे. आणि जेव्हा उभी फूट मान्य केली जाते तेव्हा सर्वसाधारण केसेसमध्ये निवडणूक आयोगाने तसे निर्णय दिलेले आहेत. म्हणजे रामविलास पासवान असतील किंवा काँग्रेसमध्ये आपण बघितलेल्या फुटी असतील आतापर्यंतच्या, तर त्या प्रकारचे निर्णय झालेले. पण त्यातल्या एका राजकीय पक्षाला तुम्हीच मूळ राजकीय पक्ष आहात म्हणून मान्यता दिलेली आहे. ही मान्यतेच्या संदर्भात त्यांचं चॅलेंज आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की टेस्ट ऑफ मेजॉरिटी म्हणजे बहुमत शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आणि हे बहुमत लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये शिंदेकडे होतं, हे तर मान्य झालेली गोष्ट आहे. पण राजकीय पक्षामधलं बहुमत जे निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलं नाही, कारण ह्या लोकशाहीवादी प्रक्रिया त्यांची घटना नाही, लोकशाही पद्धतीने पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्याच्यामुळे ते ग्राह्य धरलं नाही. तो निष्कर्ष चुकीचा आहे. हा जो युक्तिवाद आहे या संदर्भात न्यायालयाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. बरं, रामराजेंकडे जातोय. रामराजे, अपडेट्स? बिलकुल. देवदत्त कामत यांच्याकडून आणखीन एक संदर्भ देण्यात आलेला आहे, तो म्हणजेच की राजेंद्र सिंह राणा खटल्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. आणि त्या खटल्यावेळी सुप्रीम कोर्टानं काय काय म्हटलं होतं याचे रेफरन्स दिले जात आहेत. राजेंद्र सिंह राणा आणि आताचं शिवसेना प्रकरण जवळपास एकच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जी शिवसेनेमध्ये घटना घडली होती तशीच राजेंद्र सिंह राणा या प्रकरणामध्ये घडली होती. आणि त्यावेळेस या खटल्यामध्ये कोर्टानं काय सांगितलं होतं तर सभापतीकडून 10व्या अनुसूचीचं महत्व कमी होऊ दिलं जात असेल किंवा निष्प्रभ होत असेल तर न्यायालय खपवून घेणार नाही. आणि असाधारण परिस्थितीमध्ये जिथे सभापती निर्णय घेण्यास अपयशी ठरतात तिथे सर्वोच्च न्यायालय स्वतः अपात्रतेबाबतचा निर्णय घेऊ शकतो असं सुद्धा या खटल्यामध्ये सांगण्यात आलं होतं. त्यापुढे सांगण्यात आलं होतं राणा खटल्यामध्ये युक्तिवाद सुद्धा असा करण्यात आला होता की पक्षत्यागाचा आरोप असलेले अनेक आमदार मंत्री बनले होते आणि जर ते पक्षत्यागाच्या तारखेपासूनच अपात्र ठरत असतील तर ते कोणत्याही अधिकाराशिवाय किंवा लोकशाही तत्वांचे उल्लंघन करून पद उपभोगत होते, असा सुद्धा युक्तिवाद या संपूर्ण प्रकरणामध्ये झाला होता. आणि विधानसभेचा कार्यकाल संपेपर्यंत त्यांनी हे घटनात्मक पद सुद्धा घेतलं गेलं होतं. या संपूर्ण मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे. म्हणजेच की जसं आता घडलेलं आहे, अनेक आमदार जे आहेत त्यांनी पदाचा उपभोग घेतलेला आहे, मंत्रिपदाचा, आमदारकीचा उपभोग घेतलेला आहे. सेम असंच पूर्वी सुद्धा प्रकरण घडलं होतं. मात्र त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की यामध्ये जर 10व्या अनुसूचीचं जर उल्लंघन होत असेल तर तिथं अपात्रतेच्या बाबतीमध्ये विधानसभा अध्यक्षांकडून विधानसभा अध्यक्ष जर निर्णय घेत नसतील तर स्वतः कोर्ट यामध्ये दखल देऊन निर्णय घेऊ शकतं. अगदी. आता पुन्हा एक मोठा मुद्दा कामतांनी मांडलेला आहे युक्तिवादात, निवडणूक चिन्ह गोठवणं गरजेचं असल्याचंही आता पुन्हा कामत म्हणतात. रामराजे, बिलकुल. कारण हाच युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी सुद्धा केला होता की निवडणूक चिन्ह हे गोठवावं. परंतु आतापर्यंतचा जो संपूर्ण युक्तिवाद जर पाहिला मागच्या 3 आठवड्याचा तर कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की निवडणूक चिन्ह हे आमचंच आहे आणि त्यामुळं ते मिळावं, परत मिळावं, पक्ष आणि चिन्ह हे परत मिळावं. परंतु शेवटी त्यांचं हे जे म्हणणं आहे की हे चिन्हच गोठवावं, याचाच अर्थ की ठाकरेंकडून वकिलांनी किंवा ठाकरेंनी आपला होप जो आहे तो सोडलेला आहे का, आशा जी आहे की हे चिन्ह मिळू शकते हे सोडलेलं आहे का. कारण आता दावा करण्याच्या ऐवजी अगोदर दावा केला जात होता चिन्हावर, परंतु आता दावा केल्याच्या ऐवजी 2 पावलं पाठीमागे आलेले आहेत आणि हे चिन्हच गोठवून टाका. म्हणजे की जर आम्हाला मिळत नसेल
तर समोरच्या पार्टीला सुद्धा हे चिन्ह मिळू नये. परंतु असं का मनामध्ये येतं की आहे आम्हाला चिन्ह जर मिळत नसेल तर म्हणजे आम्हाला चिन्ह म्हणजे की उद्धव ठाकरे यांना हे चिन्ह मिळणारच नाही, याच्या पाठीमागचा काय आधार आहे? मग 2018ची जी घटना आहे ती अडसर बनते का या संपूर्ण प्रकरणामध्ये? पक्षामधली एकाधिकारशाही आहे ती अडसर बनते का? कारण कोर्टानं सुद्धा विचारलं होतं की लोकशाही आहे तर मग एकाच व्यक्तीकडे अधिकार कसे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. 2018च्या घटनेचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे नेमकं कोणत्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना असं म्हणावं लागतंय की जर आम्हाला मिळत नसेल तर गोठवावं? अगदी अभय सर, कसं बघायचं याकडे? आणि मुळात जसं आता रामराजे म्हणाले की 2018ची घटना, यातले लूपहोल्सच शिंदे गटाची जमेची बाजू म्हणावी लागेल. नाही, आता देवदत्त कामत यांनी एक गोष्ट अधोरेखित केली, ते प्रामुख्याने म्हणजे मूळ राजकीय पक्षामध्ये फूट असेल तरच चिन्हाचा प्रश्न येतो. विधिमंडळ पक्ष फुटल्यानंतर चिन्हाचा प्रश्न येत नाही, त्याच्यावर निर्णय घेण्याची गरजच नसते. मला वाटतं की याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे, आधीचे न्यायनिवाडे सगळे जर आपण लक्षात घेतले तर त्याच्यामध्ये विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचाच घटक असतो ना. शेवटी जेव्हा तुम्ही म्हणजे काल पण कपिल सिब्बल यांनी सांगितलं, देवदत्त कामतांनी सांगितलं की यांचे एबी फॉर्म पक्षानेच दिलेले आहेत, म्हणजे दे आर पार्ट ऑफ दॅट ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी. त्याच्यामुळे जी फूट आहे ती त्याच्यातली, पण ती दोन्ही पक्ष वेगवेगळ्या 10 शेड्यूल प्रमाणे धरलेले की पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, याचा विचार करताना बहुमताच्या संदर्भात वाद होऊ शकतो किंवा वेगवेगळ्या युक्तिवाद होऊ शकतो. पण विधिमंडळ पक्ष हा सुद्धा राजकीय पक्षाचा भाग आहे, त्याच्यामुळे बहुमत बघताना दोन्हीकडे बघितलं जातं सर्वसाधारण प्रकरणामध्ये. हा पहिला भाग. दुसरा असा आहे की तुम्ही स्प्लिट ही मान्य काय, म्हणजे ज्या मुद्द्यांना आपण मग चर्चा केली तोच मुद्दा परत आलेला आहे की ते चिन्ह गोठवलं पाहिजे. याचाच अर्थ, गोठवण्याची जेव्हा मागणी होते त्याचा अर्थ पक्षातली फूट तुम्ही अप्रत्यक्षपणे मान्य केलेली असतो. तेव्हा या परिस्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये जर फूट ही मान्य होणार असेल तर ती पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भात ते गोठवलं गेलं पाहिजे. पण दुसरीकडे मागणी अशी आहे की विधिमंडळ पक्षातली फूट जी आहे ती फूट गृहीत धरून त्यांना अपात्र ठरवावं, कारण ती चुकीची निर्णय म्हणून. म्हणजे राजकीय पक्ष म्हणून सिम्बॉलच्या संदर्भात केलेला युक्तिवाद आहे तो गोठवण्यापुरता मर्यादित आहे, आणि विधिमंडळ पक्षाच्या संदर्भात अध्यक्षांनी दिलेला जो अपात्रतेचा निर्णय आहे त्याच्या संदर्भात ते डिस्क्वालिफिकेशन मागतायत. आणि डिस्क्वालिफिकेशन मागतायत त्याला आधार 2 देतायत ते, की याच्यामध्ये मूळ राजकीय पक्षाला प्रतोद नेमायचा अधिकार असताना तुम्ही प्रतोद बदलला आणि पक्षाच्या विरुद्ध तुम्ही कंडक्ट तुमचं जे होतं ते पक्षांतर विरोधी कारवायांचं कंडक्ट होतं. पक्षाच्या तुम्ही दिलेल्या आदेशाच्या विरोधात मतदान केलं, त्याच्यामुळे तुम्ही अपात्र ठरता. हा त्याच्यातला एक कंडक्ट मधला दुसरा भाग आहे, आणि याची ही अपात्रता 21 जून पासून ठरवावी हा त्यांचा आग्रह आहे, आणि तोच मला वाटतं की तो परत त्याचा पुनरुच्चार ते करतायत. पण अभय सर, म्हणजे हा सगळा उद्धव गटाचा जो काही युक्तिवाद राहिला तो लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे मूळ खरा पक्ष नाही याच्यावरती जोर राहिलेला पाहायला मिळतोय. म्हणजे कपिल सिब्बल असतील, देवदत्त कामत असतील, या दोघांकडनंही. तर दुसरीकडे संघटनेच्या पाठिंब्याचं काय? म्हणजे कोर्ट विचारात घेईल का संघटनेचा पाठिंबा किंवा या ज्या बाबी होत्या त्याचा शिंदेंना कुठेतरी फायदा होईल? नाही, एक आहे की म्हणजे निवडणूक आयोगाने निर्णय देताना राजकीय पक्षातलं बहुमत हे का गृहीत धरलं नाही? कारण निवडणूक आयोग जेव्हा निर्णय घेतो तेव्हा निर्णय घेताना जी ट्रिपल टेस्ट सांगितली, त्या ट्रिपल टेस्ट मधला महत्वाचा सगळ्यात मुद्दा असतो तो पक्षातलं बहुमत, टेस्ट ऑफ मेजॉरिटी. आणि टेस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन सुद्धा अतिशय महत्वाचे असते, हेतू आणि उद्दिष्ट महत्वाचे असतात. तर टेस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांनी सांगितलं की 2018चं कॉन्स्टिट्यूशन उपलब्ध नाही. 2000 जे कॉन्स्टिट्यूशन उपलब्ध आहे ते लोकशाही पद्धतीने रचना नाहीये. आणि ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा अर्ध्या लोकांच्या नियुक्त्या आणि काही लोकांच्या लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुका याच्यामुळे झालं असल्यामुळे त्याच्यातलं बहुमत हे ग्राह्य धरण्याजोगं नाही. हा निवडणूक आयोगाचा निष्कर्ष जो आहे तो न्यायालयाला मान्य होतो की नाही याच्यावर मला वाटतं बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत. कारण लेजिस्लेटिव्ह पार्टी मधली मेजॉरिटी ही विजिबल आहे, की तुम्ही स्पष्टपणे बघू शकता, तिथे डोकीच मोजायची आहे. आणि तिथे जरी आपण शिंदेचा दावा धरला नाही तरी 39 लोकांविरुद्ध तुम्ही अपात्रता दाखवता, म्हणजे 56 पैकी 39 गेले, तुमचे पक्ष सोडून गेले, हे मान्यच केलेलं असतं एक प्रकारे. त्यामुळे मला वाटतं की टेस्ट ऑफ मेजॉरिटीमध्ये लेजिस्लेटिव्ह पार्टीचा जेवढा
अनडिस्प्युटेड व्हिजिबल दिसते फूट, तशी ती राजकीय पक्ष म्हणून करताना ती त्याच्याबद्दल मात्र वाद प्रवाद होतात आणि नेमणुकाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात. जो युक्तिवाद निवडणूक आयोगापुढे शिंदे गटाकडून करण्यात आला होता, हो. त्यात त्यांनी एक वाक्य प्रामुख्याने वापरलं होतं की पक्षप्रमुख म्हणून निवड करताना आपणच काही लोक निवडायचे, नियुक्त करायचे आणि त्यांच्यातून मी नेता म्हणून निवडून यायचं, ही लोकशाहीची पद्धत असते का? तर हा एक मुद्दा त्यावेळेसही मांडला गेला होता. हा युक्तिवाद पुढच्या काळातही झाला तर आश्चर्य वाटायला नको. फक्त एवढंच आहे की निवडणूक आयोगाने जे निष्कर्ष नोंदवले, की जे निकष लावले, ते निकष न्यायालय त्याला ग्राह्य धरतं की नाही, अगदी. याच्यावर चिन्ह गोठवलं जाणार की नाही जाणार, याच्यावरचा अंतिम निर्णय होईल असं दिसतंय. बरं, नक्कीच. आणि युक्तिवाद अजूनही कोर्टामध्ये सुरू आहे, त्याचे अपडेट्स रामराजे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अभय सर, तुम्ही इतकं सोप्या शब्दात त्याचं विश्लेषण करताय. पुढचा युक्तिवाद काय काय घडतंय कोर्टामध्ये, या सगळ्याचे अपडेट्स माझी सहकारी हेमालीसह